नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर घेऊन आलो आहे. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी केली नव्हती किंवा नोंदणी केल्यानंतरही फॉर्ममध्ये काही चुका असल्यामुळे त्यांचे अर्ज बाद केले होते. त्यामुळे अनेक महिलांना आतापर्यंत ₹1ही मिळाला नाही. अशा महिलांसाठी मोठी बातमी. अखेर मुदतवाढ मिळण्याबाबत आदित्य तटकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. ऑगस्टमध्ये रक्षाबंधनाला ही योजना सुरू करून सरकारने बहिणींना ओवाळणी दिली होती. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्टपासूनच पैसे मिळायला सुरुवात झाली होती. महिलांना आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आले आहेत. आता 6व्या डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण देखील सुरू झाले आहे. बहिणींचा वर्षाचा शेवटही सरकारने गोड केला आहे. या योजनेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर होती. या योजनेत आतापर्यंत काय झालं आहे ते पाहूया. जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे ₹7,500 दिवाळीपूर्वी जमा करण्यात आले आहेत. 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असे आदित्य तटकरे यांनी नमूद केले. तसेच लाडकी बहीण योजनेबाबत छोट्यातली छोटी अपडेट मिळवण्यासाठी आजच आपल्या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.